आणि ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना पुन्हा एकदा एसीबीची नोटीस आलेली आहे। सोमवारी रत्नागिरीतल्या कार्यालयामध्ये हजर राहण्याचा या नोटिशीमध्ये उल्लेख करण्यात आलाय। थोरल्या बंधूंसह सोमवारी दुपारी 12 वाजता हजर राहण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत। बेनामी संपत्ती प्रकरणी राजन साळवी यांची कालच एसीबी अधिकाऱ्यांकडून 10 तास चौकशी झाली आणि त्यांना पुन्हा एकदा हजर राहण्यासाठी नोटीस आलेली आहे। राजन साळवी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। साळवी साहेब, काल 10 तास या ठिकाणी झाडाझडती झालेली आहे। कालच्या पुरती कारवाई या ठिकाणी थांबलेली आहे, ती पूर्ण झाली म्हणून एसीबीने सांगितलं होतं। आज नेमकी या संदर्भातली काही एसीबी कडून फोन किंवा त्यांच्या कोणाकडून काही संपर्क होऊ शकलाय का? एसीबी कार्यालयाच्या वतीने काल सकाळी 9 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत 10 तासांची माझ्या असलेल्या मालमत्तेची चौकशी त्यांनी पूर्ण केली आणि जाताना त्यांनी आम्हाला सांगितलं की आजच्या दिवसापुरती चौकशी आम्ही पूर्ण केलेली आहे। याचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे देऊ, वरिष्ठांच्या आलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करू। अजूनही अटकेची टांगती तलवार या ठिकाणी पाहायला मिळते आहे। नेमकं पुढची नेमकी भूमिका काय असेल या सगळ्या गोष्टीमधली? माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती, माझ्या पत्नीवरती, माझ्या मुलावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यावरती ते मला कधी अटक करू शकतात हे मला वाटतं। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9।